आज साप्ताहिकी भगवत चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जगन्नाथजी, बलदेवजी, सुभद्रामय्या, सुदर्शन भगवान, सगळे आचार्य, सगळे गुरु, विशेष करून इथं उपस्थित असलेल्या सगळ्या भक्तांच्या चरणावर प्रणाम करून कृपेची याचना करेन मी. म्हणजे आपण सगळेजण आजच्या श्लोकामध्ये जो आपला भगवद्गीता अध्याय 7 श्लोक क्रमांक 5 त्यामध्ये जी श्रीकृष्णांची आध्यात्मिक ऊर्जा, पराप्रकृती, जीवशक्ती याच्यावर विषयी जी चर्चा करण्यात आली आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण अगोदर भगवद्गीतेचा जो श्लोक आहे तो उच्चारण करण्याची कोशिश करू. अपरा इयं इतः तू अन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतं महाबाहो यया इदं धार्यते जगत्. हरे कृष्ण. अपराय्यम् इतः तु अन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो यया इदं धार्यते जगत्. अपरा इयं इतः तु अन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतं महाबाहो यया इदं धार्यते जगत्. अपराय्यम् इतः तु अन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो यया इदं धार्यते जगत्. अपरा इयं इतः तु अन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतं महाबाहो यया इदं धार्यते जगत्. अपराय्यम् इतः तु अन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो यया इदं धार्यते जगत्. कोणी उच्चारण करू इच्छितो? माताजी, बोला माताजी. हरे कृष्ण. प्रणाम. अपरा इयम् इतः तु अन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो यया इदं धार्यते जगत्. हरे कृष्ण. थँक्यू, धन्यवाद. माताजी तुम्ही? भाषांतर तथा तात्पर्य. हे महाबाहू अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. तात्पर्य. या श्लोकामध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की जीव म्हणजे भगवंताची पराप्रकृती आहेत. अपराप्रकृती पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि सूक्ष्म मन इत्यादी हे दोन्ही प्रकार कनिष्ठ शक्तीपासून उत्पन्न होतात. विविध हेतूंसाठी या कनिष्ठ शक्तीचा उपयोग करणारे जीव म्हणजे भगवंताची परा किंवा श्रेष्ठ प्रकृती आहे आणि या शक्तीमुळे संपूर्ण भौतिक जगत कार्य करते. जीव किंवा श्रेष्ठ शक्तीने चालना दिल्या वाचून भौतिक विश्व कार्यरत होण्यास असमर्थ असते. शक्तीचे नियंत्रण हे सदैव शक्तिमनाद्वारे केले जाते आणि म्हणून जीवांना स्वतंत्र अस्तित्व नसते. ते सदैव भगवंताच्या नियंत्रणाखाली असतात. अल्पबुद्धी लोकांना वाटते त्याप्रमाणे जीवी कधी भगवंतासमान शक्तिमान नसतात. भगवंत आणि जीवामधील भेदाचे वर्णन श्रीमद भागवतात 10.87.30 पुढील प्रमाणे करण्यात आले. अपरिमिता धुवा अनुभूत यदि सर्वगता हरिन शास्यते ती नियम ध्रुव न इतरता अजानी च यत्मयं तत् विमुच्य नियंत्रो भवेत् समम अनुजानताम यत्मतम मत दुष्टतया. हे भगवंत, जर देहधारी जीवही तुमच्या प्रमाणेच शाश्वत आणि सर्वव्यापी असते तर ते तुमच्या नियंत्रणाखाली राहिले नसते. परंतु जीव तुमच्या सूक्ष्म शक्ती आहेत असे जर मान्य केले तर ते तुमच्या श्रेष्ठ नियंत्रणाखाली असल्याचे तत्काळ सिद्ध होते. म्हणून यथार्थ मुक्ती म्हणजे जीवांनी तुमच्या अधिपत्याला शरण जाणे आणि या शरणागतीमुळे जीव सुखी होऊ शकतात. जीव केवळ आपल्या स्वरूप स्थितीतच नियंत्रक होऊ शकतात. म्हणून जीव आणि भगवंत सर्व संदर्भात समानच आहेत. या अद्वैतवादाचा पुरस्कार करणारे अल्पज्ञानी लोक हे चुकीच्या दुष्ट मताने प्रभावित झालेले असतात. भगवान श्रीकृष्ण हेच केवळ नियंत्रक आहेत आणि सर्व जीव त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. जीव म्हणजे भगवंताची पराशक्ती आहेत, कारण गुणात्मक दृष्ट्या जीव हे भगवंत सारखेच आहेत, परंतु परिणामात्मक दृष्ट्या ते भगवंताशी कधीच साम्य करू शकत नाही. स्थूल आणि सूक्ष्म अपराशक्तीचा उपयोग करत असताना
पराशक्तीला जीव आपल्या वास्तविक आध्यात्मिक मन आणि बुद्धीचे विस्मरण होते. असे विस्मरण त्याला जड तत्वाच्या प्रभावामुळे होते. परंतु जेव्हा जीव भौतिक मायाशक्तीच्या प्रभावातून मुक्त होतो तेव्हा त्याला मुक्तिपदाची प्राप्ती होते. मायेच्या प्रभावामुळे मी त्या अहंकाराला वाटते की मी जड पदार्थ आहे आणि सर्व भौतिक लाभ माझे आहेत. जेव्हा जीव परमेश्वराशी कृपणाच्या संकल्पनेसहित सर्व प्रकारच्या भौतिक संकल्पनातून मुक्त होतो तेव्हा त्याला आपल्या स्वरूप स्थितीचा साक्षात्कार होतो. म्हणून मनुष्य या निष्कर्षाप्रती येऊ शकतो की गीतेनुसार जीव श्रीकृष्णांच्या अनेक शक्तींपैकी एक शक्ती आहे आणि ही शक्ती भौतिक दोषातून मुक्त झाल्यानंतर पूर्णपणे कृष्ण भावनाभावी किंवा मुक्त होते. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमो ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी अष्टादशतारिणे. विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामी नामिने. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः. आज आपण श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग यातील आपण 5वा श्लोक समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. भगवंतांनी आपल्याला जे म्हणजे अर्जुनाद्वारे ज्ञान प्रदान केलेलं आहे ते सांगतात यामध्ये की आणि प्रभुपाद सुद्धा आपल्याला तात्पर्यामध्ये स्पष्ट करून सांगतात की भगवंताच्या 2 शक्ती आहेत. कोणत्या 2 शक्ती आहेत त्या? अपरा अनेक शक्तींपैकी या 2 महत्वपूर्ण ज्या आहेत त्याविषयी आपल्याला या श्लोकामध्ये मागे आपण मागच्या श्लोकात अपराशक्तीविषयी चर्चा केली की भगवंताच्या अपराशक्ती कोणत्या आहेत आणि या श्लोकामध्ये ते पराशक्तीविषयी चर्चा परत त्यांच्याविषयी आपल्याला सांगत आहेत. तर अपराशक्ती जे आहे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन आणि बुद्धी म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म तत्व या तत्वांद्वारे प्रगट झालेली अपराशक्ती हे भौतिक प्रकृतीचे स्थूल आहे आणि मन हे सूक्ष्म मध्ये येतं. या दोन्ही प्रकारच्या कनिष्ठ शक्तींपासून विविध हेतूंसाठी त्यांचा उपयोग केल्यानंतर पूर्ण जीवांची सृष्टी होते आणि हे जीव जे आहेत त्यांना परा किंवा श्रेष्ठ प्रकृती म्हटलेलं आहे. आणि या शक्तींमुळे संपूर्ण भौतिक कार्य केलं जातं, कार्य होतं त्याच्यामुळे. तर ते कसं होतं ते आपल्याला भगवंतांनी अर्जुनाच्या द्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये त्यांनी प्रभुपादांनी स्पष्टपणे सांगितलंय की भागवतातला 80.87.30 नंबरचा श्लोक आहे ते त्याच्यामध्ये म्हणतात की जर देहधारी जीव म्हणजे परप्रकृती जी आपल्याला सांगण्यात आले ते जर त्याच्या प्रमाणेच शाश्वत आणि सर्वव्यापी असते तर भगवंताच्या नियंत्रणाखाली राहिले नसते. कारण काय प्रत्येकाला काय वाटतं की मी श्रेष्ठ आहे, माझ्या इतकं कोणी श्रेष्ठ नाही आणि प्रत्येक जण आपल्या
हुद्द्यानुसार, पदव्यानुसार स्वतःला सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ समजण्याचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्यावर काय करतो, तो नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला ते नियंत्रणात नसते राहिले, भगवंताच्या नियंत्रणाखाली. वास्तविक भगवंताचं नियंत्रणाखाली राहणं आणि भगवंताची सेवा करणं हाच जीवाचा खरं तो उद्देश आहे. कृष्णेर नित्यदास, जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. पण ते आपण विसरायला नको. ज्या वेळेला आपण विसरून जातो तेव्हा मग आपण बंधनात अडकतो. आपल्याला खूप काही याच्यातून शिकायला मिळतं. याच्यातले बरेच काही शब्द असे आहेत की ते खूप महत्वपूर्ण आहेत. जसं अपरेम इतम, अन्य प्रकृती, नंतर विद्धी मे पराम, जीवभूताम. इथं अर्जुनाला महाबाहो म्हटलं गेलेलं आहे. आणि मग ही जी सृष्टी आहे, यया इदम धार्यते, हे जे सृष्टी आहे निर्माण झाल्यावर तिचा उपयोग करण्यासाठी हे भौतिक जगत जे निर्माण करण्यात आलेलं आहे, ते जीव काय करतात, की भौतिक जगतात आपल्याला सुख मिळेल, हे माझं ते माझं. आपण सकाळीच बघितलं, मी आणि माझं करण्यामध्ये काय होतं, अहंकारामुळे ती निर्मिती होते आणि त्या अहंकाराच्यामुळे आपण काय होतो, बंधून बांधले जातो आणि त्या बांधल्या गेल्यामुळे आपण या आपल्याला खरं तर हे तुरुंगात टाकण्यात आले. याला बऱ्याच वेळेस आपण ऐकले की हे जी भौतिक सृष्टीत आपण आलो आहोत ते काय, एक तुरुंग आहे. तुरुंगामध्ये तर तुरुंगात का टाकलं जातं, एखाद्या कैदीने जर काही चूक केली असेल, काही अपराध केला असेल, तर त्या अपराधाला तुरुंगात टाकण्यामागचा हेतू काय असतो, त्याला तिथं राहून मरू देणं नाही, तर त्याला तिथं सुधारण्यासाठी टाकलं जातं. तसंच भगवंताने आपल्याला काय केलेलं आहे, ज्या वेळेला आपण भगवंताशी वादविवाद करत होतो, आपल्याला अहंकार आला, आपल्याला इच्छा झाली की मला पण आनंद भोगायचा आहे. भगवंतच काय त्या आनंद भोगणार, मला पण बघायचा आहे. भगवंताने आपल्याला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या ते डोक्यात बसलं नाही. आणि म्हणून भगवंताने आपल्याला या भौतिक जगरूपी तुरुंगात टाकलं. पण या मागचं कारण काय, तर आपण आपल्या याच्यात सुधार व्हावा आणि आपल्याला जे विविध अनुभव येतात त्या अनुभवांद्वारे आपले डोळे उघडावेत आणि आपल्या लक्षात यावं की भगवंताची शरणागती घेतल्याशिवाय आणि भगवंताची सेवा केल्याशिवाय आपल्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होणार नाही. खरं सुख कोणतं आहे, शाश्वत, अविनाशी, आणि ते फक्त आणि फक्त आपल्याला भगवत धामातच प्राप्त होऊ शकतं. केवळ आपल्याला इथं राहून आपण काय करताय, मुलं बाळ, नवरा बायको, आई वडील, नातेवाईक नातेवाईक काय म्हणतील, मी जर जप करत राहिले मला वेड समजतील. रस्त्याने चालताना जर आपण माळा करत असू, जप करत असू, नामोच्चार करत असू, तर लोक काय म्हणतील रस्त्याने, अरे ही बाई वेडी झाली किंवा ही व्यक्ती वेडी झाली असं म्हणतील. आपण असा विचार करतो, पण आपल्या लक्षात येत नाही की बोलणारे जे लोक असतात, आपण कितीही चांगलं केलं किंवा वाईट केलं तरी ते एकाच मापात तुलना करतात. कधीही चांगलं करणाऱ्याला कधीही चांगलं म्हटलंय असं तर माझ्या ऐकिवात नाही. आणि म्हटलं जातं की मारणाऱ्याचा आपण हात पकडू शकतो पण बोलणाऱ्याचं तोंड नाही पकडू शकत. बोलणार त्याला तोंड दिले तर तो बोलणारच. तेव्हा आपल्याला सुद्धा भगवंताने तोंड दिले, पण आपण आपल्या तोंडाचा उपयोग कशासाठी करतोय, तर भगवंताच्या सेवेसाठी, भगवंताच्या नामोच्चारणासाठी. आणि तेच खरं तर महत्वाचं आहे आणि तेच ध्येय महत्वाचं आहे, हे आपल्याला या आजच्या श्लोकातून समजतं. या श्लोकातून आपल्याला 3 महत्वाच्या गोष्टींकडे आपलं मन अट्रॅक्ट करण्यात येतं. ते म्हणजे आपण शरीर नाही, आपण कोण आहोत, आत्मा आहोत. काय आपण खरंच शरीर नाहीये, आपण आत्मा आहोत. आत्मा तर दिसत नाही, मग शरीर जे दिसतं ते मी नाही का? आपल्याला काय वाटतं की आपण शरीर हो की आत्मा हो?
हरे कृष्ण. आत्मा आहे माताजी, आत्मा आहे माताजी. मागच्या हो. टॉपिक्स मध्ये तुम्ही शिकवलं होतं आम्हाला. आणि बहुतेक आपण आता सकाळच्या लेक्चर मध्ये पण ऐकलं की आपण आत्मा आहोत, शरीर नाही. मग या शरीराची आपण जेवढी काळजी घेतो का तेवढी आपण आत्म्याची घेतो का? शरीरासाठी आपण रोज काय करतो? सुंदर सुंदर पदार्थ बनवतो. शरीराला आपण भूक लागते तेव्हा ते खातो. शरीराला आंघोळ करतो तेव्हा किती प्रकारचे विविध द्रव्य आहेत त्यांचा आपण उपयोग करतो. केसांसाठी उपयोग करतो, डोळ्यांसाठी उपयोग करतो, शरीरासाठी सुंदर कपडे परिधान करतो, अलंकारांचा उपयोग करतो. केवळ केवळ आणि केवळ या नश्वर शरीराला सजवण्यासाठी. पण आत्मा जो आहे आपला खरं शाश्वत, की त्याला आपण मारू शकत नाही, त्याला भिजवू शकत नाही. पण भगवद्गीतेत ऐकले पहा, न एनम चिंतन्ति सहस्राणि न एनम दहति पावक न च एनम क्लेदयन्ति आप न शोष्यति मारुत. तेच आपण खंड पण नाही करू शकत. अशा आत्म्यासाठी आपण काय करतो? आत्मा काय करतो? फक्त शरीर नष्ट झालं की तो आत्मा निघून दुसरं शरीराची तो याचना करतो, दुसरं शरीर त्याला प्राप्त होतं. आणि आपल्याला आपण बघितलं असेल की जेव्हा उत्तराच्या गर्भातील जे परीक्षित महाराज होते त्यावेळेला त्यांना भगवंतांनी वाचवलं. आणि जर त्यांनी तिथं वाचवलं नसतं तर त्यावेळेला आत्मा काय करतो? एका शरीरात आता आजकाल काय भरपूर ॲबॉर्शन्स होतात, ते भ्रूणांची हत्या केली जाते. तर त्यावेळेला जर त्याला जीवन पाहिजे असेल तर त्याला जर एखाद्या गर्भातून नष्ट करण्यात आलं तर तो तुरंत लगेच तो दुसऱ्या गर्भाची पाहणी करतो आणि त्याला मग दुसऱ्या गर्भात प्रवेश मिळतो. पण आत्म्याला प्रवेश शरीराद्वारेच मिळतो. आणि त्यामुळे जोवर शरीर आहे तोवर त्या आत्म्याला म्हणजे आत्मा आहे तोवर शरीराला किंमत आहे. आणि आपल्याला माहित आहे की एकदा शरीर निघून गेलं, सॉरी आता थोडं माझी चूक होत होती, तुम्ही लक्षात नाही आणून दिली. शरीर आहे, मृत आहे, सगळं काही आहे व्यवस्थित, डोळे दिसत आहे, हात आहे, पाय, सगळं काही आहे, पण ते निश्चयच पडलेलं आहे, ते हलत नाही का? कारण त्यातून आत्मा निघून गेलाय. तर आत्मा असेल तर त्या शरीराला किंमत आहे. जसं कार आहे महागडी आपल्या दारापुढे, खूप महाग गाडी आहे, परंतु त्याला ड्रायव्हर नाही किंवा त्याच्यात पेट्रोल सुद्धा नाही तर त्या गाडीचा उपयोग काय आहे की नाही? आणि तसंच एक व्यक्ती होता, त्याने पक्षीचं म्हणजे जे आपण पाळीव म्हणतो तसं त्याने पोपट म्हणा किंवा कुठला पक्षी म्हणा त्याने पिंजऱ्यात ठेवलेला होता. तो पिंजऱ्याची खूप काळजी घ्यायचा, खूप स्वच्छ करायचा, धुवायचा, पुसायचा, ते सगळं करायचा, पण त्या पक्षाला खाऊ घालत नव्हता. त्याचे गुरु म्हणाले तो दिवसेंदिवस तो पक्षी काय म्हणजे निर्जीव होत चालला होता, म्हणजे त्याच्यामधली शक्ती नष्ट होत चालली होती. मग त्याने गुरुंना सांगितलं की मी इतकं सुंदर पिंजरा ठेवतो, सगळं काही करतो, पण इतकं सुंदर त्याला राहण्यासाठी दिल्यानंतर सुद्धा तो सुखी नाही, दुःखी दिसतोय. गुरुने त्याला विचारलं, तू पिंजऱ्याची तर काळजी घेतो, पण त्या पिंजऱ्यातील त्या पक्षाला काही खाऊ घालतो का? तो म्हणाला, अरे हो, मी खाऊ घालत तर नाहीये, मग त्याला शक्ती कशी प्राप्त होणार? तसंच आपलं हे जे शरीर आहे हे एक पिंजऱ्याप्रमाणे आहे आणि आपला आत्मा म्हणजे पक्षी आहे. जसं आपण शरीराला नटवतो, थटवतो, तसं आपण आत्म्याला जर नाही दिलं काही, आत्म्याचं अन्न काय? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जर आपण आत्म्याला दिलंच नाही तर आत्मा कुठून सुखी होणार आणि कुठून त्याला शांती प्राप्ती होणार? हेच जे तत्व आहे ते आपल्याला या श्लोकातून आपल्याला कृष्णांना कृष्ण अर्जुनाला सांगताना दिसत आहे. आणि ते म्हणतात की आत्म्याचा धर्म म्हणजे भक्ती होय. आत्मा भगवंताची उच्च शक्ती आहे आणि जीवनाचा उद्देश सुद्धा कृष्ण भक्तीच आहे.
आजचा श्लोक आम्हाला हेच शिकवतोय की आपण शरीर नाही आत्मा आहोत. आणि प्रभुपादांनी पण तेच आपल्याला याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विविध आचार्य किंवा गुरु जे आहेत त्यांनी पण आपल्याला खूप काही समजावून सांगण्याचा म्हणजे प्रयत्न केलेला आहे. स्वयं श्रीधर स्वामींनी पण जीवाला चेतन म्हटलेलं आहे, प्रकृती जड आहे म्हणून जीव श्रेष्ठ आहे, आणि त्यांनी पंखा व विजेचं उदाहरण देते समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर सूर्य आणि सूर्य किरण यांच्या उदाहरणातून बलदेव विद्याभूषणांनी भगवंताचा अंश आणि त्याचे खरे सुख भगवंताच्या सेवेत कसं आहे ते आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. कारण सूर्यकिरण सूर्यापासून येतात. सूर्य नसेल तर सूर्यकिरण येणारच नाही. तर सूर्यकिरणांना तिथं महत्व दिलेलं आहे. आणि पिंजरा व पक्षी याचं नेहमी राधानाथ स्वामी महाराज उदाहरण देऊन सांगतात की महत्व कशाला आहे, आत्म्याला आहे. आत्म्याची काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी जेव्हा आपल्याला काही प्रश्न विचारले जातात गुरूंकडून की आपण शरीर आहोत की आत्मा आहोत, शरीर का मरते, आत्मा का मरत नाही, हे आपल्याला नेहमी याच्यातून सांगण्यात येतं त्यांच्या लेक्चर्स मधून. आणि आपल्याला माहिती आहे की भगवद्गीतेचा जो दुसरा अध्याय आहे, त्याचा जो श्लोक आहे तो, आणि त्याच सारखा कठोपनिषद मधील जो श्लोक आहे तो, हे आपल्याला ते सांगतात. ते काय सांगतात ते, न जायते म्रियते वा कदाचित न अयम भूत्वा भवित्वा न भूय अज नित्य शाश्वत अयम पुराण न नित्य अन्यमाणे शरीरे. याच्यात फक्त कठोपनिषदात थोडासा फरक करण्यात आले. न जायते म्रियते वा विपश्चित न अयम कुतश्चित बभूव कश्चित, आणि दुसरी लाईन तीच आहे, अजो नित्य शाश्वत अयम पुराण माने शरीरे. तेव्हा आपल्याला आपल्या शरीराच्या सोबत आपल्या आत्म्याची खरी काळजी घ्यायची आहे. आणि जेव्हा आपण आत्म्याची काळजी घेऊ तेव्हा मग आपल्याला भगवंताचं जे ज्ञान आहे, भगवंतांनी आपल्याला जे भक्ती करण्यासाठी प्रेरणा देतात आहे, आणि भक्ती वाढवायची आपल्याला, हे जे मुख्य उद्देश या श्लोकातून प्राप्त झालेले ते आपल्याला समजतील. आणि तेव्हाच मग आपल्याला कळेल की आत्मा नसला तर शरीर काय होतं, प्राण होतं. बल्ब नसेल म्हणजे बल्ब असला पण विजेचं कनेक्शन नसेल तर त्या बल्बला काहीच महत्व नसतं. मोबाईल प्रत्येकाकडे आहे, ते लवकर लक्षात येईल की मोबाईल आपण जेव्हा चार्ज करतो म्हणजे ती बॅटरी फुल होते तेव्हा आपल्याला मोबाईलवर सगळे काही फीचर जे जे आहे त्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये काय म्हणतात, जिओ स्टार असू द्या किंवा खेळ असू द्या, गेम्स असू द्या, किंवा आपले जे युट्यूबचे लेक्चर्स होते, सगळं आपल्याला तेव्हा बघायला मिळतं. पण जशी बॅटरी संपते आपण काही करू शकत नाही. तसंच अजून एक असं उदाहरण पण आपल्याला समजावून सांगण्यात येतं की एका व्यक्तीने पुतळा बनवला होता, पण त्या पुतळा चालत नव्हता, त्याला दोरी बांधली होती, चालणारा पुतळा होता तो. पण त्याने दोरी बांधली तर खरं, परंतु त्या पुतळ्यामध्ये कनेक्शन नव्हतं, कशाचं, आत्म्या नव्हता. त्यामुळे तो पुतळा चालू पण शकत नव्हता. विजेचं पण, विजेवर होती ती चालणारी, विजेचं पण कनेक्शन नव्हतं, आणि त्यामुळे तो पुतळा बोलू पण शकत नव्हता. आणि का तर त्याच्यात आत्माच नाही, जीवनच नाही. त्याच्यात बॅटरीचे द्वारा जे कनेक्शन दिलं जातं, वीज वाहते, जिच्यामुळे ते तो पुतळा चालणार होता ते चालू शकत नाही. तसंच आपल्याला अनेक उदाहरणांद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. समुद्राचा एक थेंब, आणि समुद्र जरी गुणात्मक दृष्ट्या एक असले पण क्वांटिटीनुसार एक नसतात, तसंच आपण सुद्धा गुणात्मक दृष्ट्या भगवंताशी एकरूप आहोत, पण क्वांटिटी नुसार नाही. भगवान काय आहे, विभू आहेत. सकाळीच आपण विभू म्हणून लेक्चर मध्ये ऐकलं. आपण काय आहोत, लहान कनिष्ठ छोटस अंश आहोत. तर अंश हा अंश शक्तिमान आहे. म्हणजे शक्ती ही शक्तिमानाची बरोबरी करू शकत नाही. आणि जर तसं झालं तर भगवंताला महत्व राहणार नाही. आपल्याला या श्लोकातून तेच भगवंताचं जे अलौकिक भक्ती आहे, अलौकिक शक्ती आहे,
त्या शक्तीचं आपल्याला इथं म्हणजे सांगण्यात आलेलं आहे. जेव्हा आपण त्या अलौकिक शक्तीविषयी ऐकतो तेव्हा आपल्याला थोडं मनन चिंतन करायला भाग पाडलं जातं. कारण आपण पहा, जसं मुलगा आणि आई वडील किंवा आपले रिलेटिव्ह म्हणा, जोवर संबंध आहे, तोवर चांगले संबंध आहेत, तोवर त्यांना वाटतं की आनंद प्राप्त होतो. पण थोडी संबंधामध्ये खटास पडली तर काय होतं, नष्ट होतात ते संबंध आणि त्यांना वाटतं की आपण दुःखी आहोत. आता दुधाचंच उदाहरण घ्या ना. दूध जेव्हा आपण गरम करायला ठेवतो, छानपैकी उकळतं, त्याच्यात साखर टाकली तर आपण पिऊ शकतो. पण त्याच्यात साखरच्या ऐवजी साखरेसारखंच दिसणारं लिंबू तत्व जे म्हणतो आपण, ते जर आपल्याकडून चुकीने पडलं, तर काय होतं? दूध नासून जातं. तसंच आपलं हे जीवन आहे. आपल्या जीवनाला जर चांगल्या प्रकारे काय म्हणतात जीवनयापन करायचंय, तर आपल्याला या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. आणि झाडापासून वेगळं झालेलं पान जसं सुकून जातं त्याला अर्थ नसतो, तसाच आपणही भगवंतापासून दूर गेलो, भगवंत आपल्यापासून दूर गेले तर आपल्याला पण काही आनंद पण नाही आणि आपल्याला व्हॅल्यू पण नाही. म्हणून आपल्याला ज्याप्रमाणे झोपलेला मनुष्य सर्व झोपेत विसरून जातो, पण जसं त्याला जाग येते तसं त्याला आठवतं की मी कोण आहे, मला काय करायचं होतं. मला पण आता परवा असंच झालं, परवा म्हणण्यापेक्षा कालचीच गोष्ट आहे. पूर्ण दिवस आम्ही असंच कृष्ण बुक आणि चौथा कॅन्टो वाचत होतो आणि वाचता वाचता 4 वाजायला मला असाच भ्रम झाला. अरे आज आपण स्वयंपाक केला होता का? जेवण केलं होतं का? म्हणजे स्वयंपाक केला, जेवण केलं हे पण मी विसरून गेले होते. पण जसं माझ्या नातूने मला सांगितलं, अगोदर त्याने माझी टिंगल केली, पण तो नेहमी मस्करी करतो आणि त्याने सांगितलं, "हो, आज आपण काय खाल्लं होतं? वरण भापळी खाल्ली होती. तू कसं काय विसरलीस?" आणि तेव्हा मग आपल्याला लक्षात येतं. तेव्हा आपल्याला सगळं आपल्या लक्षात आल्यावर आपण जे विसरून गेलेलं त्याचं आपल्याला जाणीव होते आणि मग आपण धुळीने जसा आरसा माखलेला असतो त्याच्यात प्रतिबिंब दिसत नाही, ती झूळ झाडावी लागते आणि तेव्हा प्रतिबिंब दिसतं. तसंच आपलं मन शुद्ध करण्यासाठी आपल्या हृदयावरील धूळ नष्ट करण्यासाठी आपल्याला ही हरिनाम रूपी जे नामस्मरण आहे भगवंताचं, त्या नामस्मरणाचा उपयोग करून त्याच्याद्वारे आपल्याला आपल्या मनावरील हृदयावरील धूळ नष्ट करून आपलं मन शुद्ध करावं लागतं आणि यालाच भक्ती असे म्हणतात. आणि भक्तीमुळे आपलं मन शुद्ध होतं आणि मग आपण भगवंताच्या सेवेत लागतो. मग आपण सत्संगामध्ये येतो आणि दिवस म्हणजे सकाळ संध्याकाळ आपण श्रवण करतो आणि भगवंताच्या सेवेत असंच आपण पुढे वाटचाल करतो. त्या असंच एका कवीने म्हटलंय, देह मातीचा क्षणभंगुर, आत्मा प्रभूचा अंश अमर, मायेच्या जाळ्यात अडकला, कृष्ण नामे मार्ग सापडला, भक्तीने जीव जागा झाला, प्रभू चरणी आनंद मिळाला, प्रभू चरणी आनंद मिळाला, प्रभू चरणी आनंद मिळाला. आम्हाला सुद्धा असंच प्रभूच्या चरणांची शरणागती घेऊन त्यांना पूर्णपणे स्वतःला समर्पित करून केवळ तेच माझे आहेत आणि मी केवळ त्यांची आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचंय, समजून घ्यायचंय आणि आपल्या मनाला शिकवायचंय. कोणी आपल्याला काही सांगितलं, बाकी आपले नातेवाईक, रिलेटिव्ह सगळे क्षणभरासाठी आहेत. ते पुन्हा आपण जेव्हा जन्म घेणार तेव्हा आपल्या सोबत नसतील किंवा आपण मरणार आहोत तेव्हा आपल्याला ज्या यातना होतात त्या यातना ते कमी नाही करू शकणार. केवळ फक्त कोण करू शकतात? भगवंत करू शकतात. म्हणून आपल्याला भगवंतांना पूर्ण रीतीने समर्पित होऊन आत्म्याने म्हणजे आत्म्यासाठी लीन होऊन पूर्ण त्यांच्या चिंतनात लीन होऊन आपल्या आत्म्याला सुखी करायचंय, आनंदी करायचंय आणि शाश्वत सुखाकडे आपल्याला भगवंताची सेवा करण्यासाठी जायचंय. हरे कृष्ण. वाचा कल्प